संपवायचा. हाफ टॅकल चेंडू आहे, अडीवा बाट निघायचा प्रयत्न राहिला सचिन माली याचा, परंतु इथून मात्र सुरुवात झाली आहे या ओव्हरची डॉटने. 5 ओव्हरच्या मॅचच्या कमीत कमीत 60 ते 65 धावांचा एक टार्गेट, एक मॅजिक फिगर अर्थातच बनवण्याचा प्रयत्न असेल तर वैभव 11 मलखंड या संघाचा, परंतु ज्या गोलंदाजी करण्यात संघाला सुद्धा माहिती आहे की इथून धावा थांबवायच्या आहेत. ओला फुलटा चेंडूला डीप टाकवला, फटका चांगला आहे, चेंडू जातो वन बाउंस सीमा पार, चौकार 4 डीजे. आणि या 6 धावेने आपण पाहतो धावसंख्या बघता बघता 10 वर जाईल. डबल फिगर मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या ओव्हर मधला चौथा चेंडू घेऊन सज्ज आहे. ओ सचिन साठी पुन्हा एकदा उंच जास्त आहे, लांबी कमी आहे, इथे मात्र सुरक्षित हातामध्ये झेल पकडले, झेल संपलाय. सचिन मालीचा खेळ धक्का पहिला. वैभव 11 मलखंडवाडी संघाला धावसंख्या 10 आहे. शतक क्रमांक पहिला चालू आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्याकडे डबल फिगर मध्ये 10, जिथे सचिन माली मात्र बाद झाला आणि प्रतीक याला मात्र पहिली सफलता त्यांनी प्राप्त केली. जिथे आपण पाहतो वक्रतुंड भुवनेश्वर हा संघ मात्र गोलंदाजी करतोय. दोन्ही संघासाठी मात्र आपण पाहतोय तर आता मात्र न्यू बॅट्समन रोहन जंगम आपल्याला पाहायला मिळतील. सचिन माली आपण पाहतोय तर 4 चेंडूचा सामना केला, 10 धावा त्याच्या बॅटमधून आले, 1 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळते. शतक क्रमांक पहिला चालू आहे. पॉवर प्लेचे 2 शतक असणार आहेत. सुरुवात मात्र तर आपण पाहतो डॉटनी झाली, त्यानंतर चौकार षटकार, त्यानंतर विकेट आल्या. सचिनची विकेट मात्र इथे प्राप्त केली आहे गोलंदाज प्रतीक याने. अर्थातच वक्रतुंड भुवनेश्वर या संघाने मात्र इथे विकेट प्राप्त केली आहे. आयला प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला आली आहे. आज आपण पाहतो एकापेक्षा एक सामने पाहिलं, त्याच्यामध्ये आपण पाहतो सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण सोनेश्वर निवी आणि अर्थातच सोनाक्षी धाटव यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे बघा इथून मात्र तिसऱ्या फेरीमध्ये कोण जाणार आजच्या दिवसांमध्ये हे सुद्धा पाहणं तेवढं गरजेचं आहे. या ओव्हरचा 5वा चेंडू असेल. ओ डीप एक्स्ट्रा गोला, फटका चांगला आहे, प्रोडक्शन नाही आहे, चेंडू जाते वन बाउंस सीमा पार, चौकार रोहन. बघा धावसंख्या 4 निवडे. धावसंख्या सध्याच्या घडीला 5 चेंडू 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना वैभव 11 मलखंडवाडी या संघाची धावसंख्या 14 झाली आहे, जिथे रोहन आलेत आणि 4 मात्र आपला अकाउंट ओपन केलाय. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. मलखंड संघाला सुद्धा माहिती आहे इथून कमीत कमी 60 धावा, एक मॅजिक फिगर आपल्याला शोधायची आहे. ओ लो फुलटा चेंडू होता, सर बॅट चेंडू लॉंग आपला जाय, तिथे प्रथमेश आहेत, सिंगल रोहनला मिळेल आणि या सिंगलने शतक क्रमांक मात्र पहिला संपलाय. पहिला ओव्हरचा मात्र खेळ संपलाय, जिथे वक्रतुंड भुवनेश्वर हा संघ मात्र गोलंदाजी करत असताना पहिला ओव्हरचा खेळ मात्र संपला, जिथे प्रतीक गोलंदाजी करत असताना 1 गडी बाद. धावसंख्या इथे मात्र प्रथम बॅटिंग करत असताना 15 अशी धावसंख्या झाली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. आयला सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सोनाक्षी चषक 2025 पर्व 7वा मध्ये आपण आहोत आणि या स्पर्धेचा आज आपल्याला पाहायला मिळते 3रा दिवस आहे. आणि या 3ऱ्या दिवसामध्ये जेव्हा आपण आता सेकंड राऊंडला मात्र इथं सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीमधला प्रितेश जी बोगटे यांना विनंती असेल आपण व्यासवर यायचं आहे. प्रितेश बोगटे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासवर यायचं आहे. इथे मात्र थोडंसं पंचांकडून काहीशा सूचना घेत असताना बघा दक्ष असे पंच आहेत, प्रीतम पाटील आणि सुमित पवार आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूला आपण पाहतो तर प्रत्येक वेळी काही नियम आहेत ते सुद्धा सांगता आहेत. बघा क्रिकेटमध्ये काही गोष्टी अशा असतात की काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि ते तुम्हाला कोण शिकवणार, तर अर्थातच पंच तुम्हाला सांगतील.
आणि ते सातत्याने 2 दिवसांमध्ये सुमित असतील किंवा प्रीतम सर असतील यांनी मात्र गोलंदाजीमध्ये आपण पाहता अतिशला पाहता जिथे रनवेमध्ये आता अतिश आपल्याला पाहायला मिळते शतक क्रमांक दुसरा. हाफ टॅकल चेंडू आहे, शॉर्ट अँड पुल केला, फटका पतला चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू आपण पाहतो फाईन लेगला ट्रॅव्हल झाला आणि चेंडू सरळ जातोय 3 खेळाडूंच्या मधून सीमा पार. चोक धावसंख्या 4 निवडेल. धावसंख्या सध्याच्या कडेला नरेंद्र अमल सांगतील की 19 धावा झाल्या आहेत. सुरुवात चांगली आहे बघा. 7 चेंडूचा खेळ झालाय, 3 चौकार 1 षटकाराला जिथे सचिन माली बाद झालाय आणि आता मात्र रोहन जंगमच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथे मात्र सरळ आडव्या बॅटनी फटका जरूर केलाय, उंच हवेत आहे. दीपेश दिसले तिथे आलेत, कॅच ड्रॉप आहे. जीवनदान असेल रोहन जंगम याला आणि इथून 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. कालच्या दिवसामध्ये आपण काय पाहिलं तर जय बजरंग हेटवणे संघाचा खेळाडू अर्थातच दिवेश वालन ज्याला तब्बल अर्धा डझन जीवनदान मिळाले होते, तब्बल 6 जीवनदान, परंतु 50 धावा झाल्या नव्हत्या. त्याच्या 48 वर मात्र थांबला होता, परंतु संघासाठी नक्कीच तो तारणार सुद्धा ठरला होता. इथे पहिला जीवनदान रोहनला मिळालाय, परंतु धावसंख्या 21 झाल्या. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. ओ फटका चांगला आहे. सध्याच्या घडीला रोहन प्रॅक्टिस करतेत का काय. चेंडू हवेमध्ये आहे. ओ पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. दुसरा जीवनदान आहे. कालचा उदाहरण आम्ही सांगत होते की एका खेळाडूला 6 जीवनदान दिले होते, रोहनला दुसरा जीवनदान आहे. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला वेगाने चालली आहे, 23 झाली आहे. 2 संध्या निर्माण केल्या होत्या आतिशने, परंतु फिल्डरची साथ लागत नाही आहे, हे सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाज आतिश मात्र नाराज आहे. एकाच खेळाडूला 2दा मात्र त्यांनी आपल्या तंबू अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झालं फाटका निघाला असं मी म्हणेन. धावसंख्या 2 ने. नक्कीच आपण ऋतिक साळुंकेने एकही चेंडू फेस केलेला नाही आहे. ओ इथे मात्र पहा, इथे मात्र पंच बोलतील आणि नक्कीच आम्हाला सांगतील की लेफ्ट आर्म सोडून चेंडू राहिला आणि देणगीच्या सर्वाधिक धाव असेल ती वैभव 11 मलकून सांगायला. धावसंख्या सध्याच्या घडीला 1 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना 24 धावा दिल्या. जिथे या ओव्हरचा आपण विचार केला तर 3 चेंडूचा गेल झालाय आणि 3 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत या ओव्हर मधले. हाफ टॅकल चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र किल्ला गेला. सिंगल मात्र इथे रोहनला मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना 25 धावा मात्र पाहायला मिळते. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज अतिश शिंदेने. या ओव्हरचा आपण विचार केला अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 25 झाल्या. खऱ्या अर्थाने प्रत्येक संघासाठी ही खूप महत्वाची अर्थातच मेजबानी आहे. एक मोठी स्पर्धा आहे. ज्या 11 सायकल नरेंद्र सर्वांच्या मनामध्ये आहेत, पण इथून ह्या कोण घेऊन जाणार ना, हा एक चर्चेतला विषय राहिला. 2 चेंडू बाकी आहेत. ओ खराब चेंडू. नक्कीच इथे मात्र पंच नक्की दंड तर देतीलच आणि पंच सांगतील की वाईट आहे आणि वॉर्निंग सुद्धा असेल असे प्रीतम सर यांनी सांगितलंय. वॉर्निंग असेल. आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजाला एक संधी असते बाउन्सची आणि त्याचा वापर मात्र अतिशने केलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. 26 धावा झाल्यात. या ओव्हरचा विचार केला अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहे. थोडंसं शतक लांबवलं जातोय, कारण आपण पाहतोय तर जिथे कॅच ड्रॉप झाल्या त्यानंतर आपण पाहतोय अतिश सुद्धा थोडंसं नाराज होतं, परंतु ऋतिक साळुंके प्रथमच स्ट्राईकला आलाय आपल्याला पाहायला मिळतोय. हो हा टॅकल चेंडू आडव्या बॅटने केलाय, उंच आहे आणि लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातोय सीमा पार. रसलच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्या सध्याच्या घडीला आम्हाला स्कोर सांगतील त्या. धावसंख्या झालेली आहे 32 धावा झालेत. बघा इथून ऋतिक हेच सांगतोय आपल्या टप्प्यात आल्यानंतर तर आपण कार्यक्रम करणार आहेत आणि परफेक्ट कार्यक्रम झाले 7 साठी. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावसंख्या 32 झाली आहे. ओ पुण्यात आपल्या एका चेंडू होता, सरळ बॅटने फटका केला. इथे मात्र कुठेतरी अंगलट येणार का, परंतु पाहूया. खऱ्या अर्थाने मुन्ना सुद्धा माहिती आहे. पहिलं मला वाटतं कदाचित हात लागले, बेल्स पडली आहे असंच काहीतरी पाहायला मिळते. पंचाचा निर्णय येत नाही, म्हणजे 1 रन मात्र इथं कंप्लीट झाली आहे ते रोहन आणि ऋतिकच्या माध्यमातून. शतक क्रमांक दुसरा संपला. धावसंख्येचा विचार केला सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती इथून 33 धावा.
पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 15 आल्या, तर दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 18 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या 33 झाली आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिथे आपण पाहतो तर ऋतिक खेळतोय 2 मध्ये 7 वर, तर रोहन खेळतोय अर्थातच 6 मध्ये 14 वर. नक्कीच आपण पाहतो तर इथे गोलंदाजी काही चुकी नाही. कदाचित फिल्डरची साथ लागल्याचे समीकरण वेगळं असतं. पाणी घेऊन जा मैदानामध्ये नंतर. ओके नंतर पाणी घेऊन जा. 6 चेंडू झाल्यानंतर पाणी घेऊन जायचं, कारण 3 ओव्हर नंतर आपण टीम ब्रेक घेणार आहोत आणि अर्थातच तिथे पाण्याची ताण तर भागवली जाईल, पण तुझी धावांची ताण आहे ती भागली जाणार का? 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो प्रतीकला मला वाटतं आमंत्रित केला आहे गोलंदाजीसाठी, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा प्रतीकने खर्च केल्या होत्या. अतिश शिंदेने मात्र गोलंदाजी चांगली केली होती. 2 संध्या निर्माण त्यांनी केल्या होत्या, परंतु कदाचित कॅच ड्रॉप झाल्या होत्या, त्याच्यामुळे तो सुद्धा आपण पाहतो तर प्रयत्न चांगला होता. त्याच्या आगे ऋतिकच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. ऋतिक 2 मध्ये 7 वर केली. धावसंख्या सध्याच्या घडीला 33 धावा आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. हो, हा टॅकल चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसलाय. तिथे मात्र अतिशय कोणतीही चुकी नाही. धक्का दुसरा ऋतिक साळुंके बाद. क्रमांक 3चा झाला बघा. पहिल्या ओव्हरमध्ये डॉटनी सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं शतक घेऊन आपण प्रत्येक आले. सुरुवात विकेटने केल्या, मोठी विकेट, एक गोल्डन विकेट मी म्हणेन ऋतिक साळुंकेला मात्र बाद केला आणि चांगला झेल सुरक्षित हातामध्ये झेल मी म्हणेल अतिशने पकडला. विजय आलेत. विजय नागवेकर आपल्याला पाहायला मिळतील. इथून मात्र आता डावाला सावरावा लागेल. सुरुवात झाली आहे 3ऱ्या ओव्हरला, सुरुवात विकेटने झाली आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 33 मात्र पाहायला मिळते. महत्त्वाचे 2 फलंदाज सचिन माली आणि ऋतिक साळुंके मात्र इथून बाद झालेत. विजय आलेत, परंतु प्रतीकने मात्र चांगली गोलंदाजी केली. सुरुवात विकेटने केली या ओव्हरची. हा टॅकल चेंडू होता, आडव्या बॅटने केला चेंडू. आपण पद्धत लॉक स्टॉप रिजन मध्ये चाललाय, तिथे मात्र चेंडू थांबलाय आणि खऱ्या अर्थाने मात्र एकच धाव विजयला ते मिळेल. खऱ्या अर्थाने सातत्याने नजर आपण पाहतो तिथला चेंडू थांबत नाहीये, परंतु आज थांबलाय. 3 धावा थांबवल्यात मी म्हणेन वक्रतुंड भुवनेश्वर या संघाच्या. धावसंख्या 1 निवड, धावसंख्या 34 झाल्या. जिथे या ओव्हरचा विचार केला तर अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक का, जिथे गोलंदाजी ट्राय कर आपण प्रतीकला बाद आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 60 ते 55 धावांचं एक लक्ष्य आहे मलकवडी संघाचा. हा टॅकल चेंडू आडव्या बॅट निघायचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. दोधाई तलवारचा वापर तर केलाय, परंतु त्याचा फायदा झाला नाही. डॉट चेंडू होते. या ओव्हरचा आपण विचार केला तर सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी झाली प्रतिक्रियाची. पहिल्या ओव्हरमध्ये 15 दिल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जसे आलेत ना धावा त्याने थांबवल्यात. फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि महत्त्वाचा फलंदाज ऋतिक साळुंकेला मात्र बाद केला. पुन्हा एकदा आपल्या ओव्हरमधला 4था चेंडू घेऊन सज्ज होतोय. हो, हा टॅकल चेंडू होता. इथे मात्र गोलंदाजाला वॉर्निंग असेल, अर्थात त्याचा प्रतिकेला जो आपला एक संधी असते बाउंची ती मात्र वापर केलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय, मात्र 1 धाव सध्याच्या घडीला खर्च केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं महागडं ठरलं होतं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जसे आलेत ना धावा मात्र सुकवल्यात, थांबवलंय बॅटिंग करण्यास सांगायला, कारण 4 मध्ये अवघी 1 धाव दिली आहे. सलगचा दुसरा डॉट काढलाय रोहन जंगमच्या नजरेमधून. 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. लो फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला फटका भिरकवलाय, सिंगल कंप्लीट केल्या आणि सिंगल मात्र समाधान. 5 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या सध्याच्या घडीला 35 धावा आहेत. शतक क्रमांक 3रा चालू आहे. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. विजय आलेले आहेत बघा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 होत्या, परंतु 3ऱ्या ओव्हरमध्ये प्रतीकने मात्र पूर्णपणे या धावांना मात्र रोखलंय, थांबवलंय. हो, पुणे आता गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथे मात्र एक सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलने मात्र या ओव्हरचा आपण विचार केला तर अवघ्या 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज प्रतीकेने जबरदस्त गोंधळली आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 36 झाली आहे. 18 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 12 चेंडू शिल्लक आहेत. पाणी घेऊन जा मैदानामध्ये, तर बोलूया आपण डीजेकडे.
वक्रतुंड भुवनेश्वर या संघाने धावसंख्या 36 झाल्या. गोलंदाजीसाठी आपण पाहतो पहिले प्रतीक आले होते, 15 धावा खर्च केला. एक महत्त्वाचा फलंदाज सचिनला मात्र त्यांनी माघारी पाठवला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये अतिश शिंदे आले होते, 2 संध्या निर्माण केल्या. त्यांच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 18 धावा खर्च केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुण्याला प्रतीक आले, त्यांनी काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी, टिकेट मारायची गोलंदाजी केली. कोणत्याही गोलंदाज बॅट्समॅनला मात्र इथे मोठे फटके मारून दिले नाही, पूर्णपणे थांबवल्याने अवघ्या 3 धावा देत असताना एक मोठी सफलता ऋतिक सालुंकेला बाद केलाय. चौथा शतक दीपेश दिसले आपल्याला पाहायला मिळते. शतक क्रमांक 4 चालू होते. धावसंख्या 36 झाल्या. या डावाचे 12 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीत आली आहे, जिथे आपण पाहतो पूर्णपणे या मॅचचा प्रेक्षक वर्ग आनंद घेत असता आणि अर्थातच साधना कंपनीचे आपण पाहते तर काही ना थोडीशी सुट्टी भेटली, ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. तुमच्या समोर ज्या 11 स्पोर्ट्स सायकल आहेत त्या फायनल संघासाठी आहेत. उलटा चेंडू आहे, अडवा बॅट निघायचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू आता इथे थांबणार नाही. चेंडू जातोय लॉंग स्टॉप मधून सीमा पार, 22चा चौकार, 4. या 22च्या 4 धावा आहेत. धावसंख्या 4 निवडले, धावसंख्या 40 झाली. या डावाचे 11 चेंडू शिल्लक आहे, जिथे सचिन माली म्हटलं होतं की नक्कीच बॅटिंग करत असताना कमीत कमी 60 धावा येणं अपेक्षित आहेत. समोरचे सांगायला सुद्धा बॅट्समन चांगले आहेत, यात मात्र कोणतीच शंका नाही. एक साईडला आपण बघतो प्रतिमेश आहेत, त्यानंतर सूरज वटाडे आहेत, त्यानंतर दीपेश दिसले आहेत, मुन्ना पाटील हे सुद्धा आपण बघतो असे बॅट्समन त्यांच्याकडे सुद्धा आहेत. तेव्हा धावा असणं खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने महत्त्वाची स्पर्धा आपल्या भेटीत आली आहे, ज्याच्या आपण पाहिलं तर या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 55,000 आहे. परंतु या स्पर्धेची खासियत काय, तर जो संघ फायनल मारेल ना त्यासाठी मात्र 11 स्पोर्ट्स सायकल असणार आहेत. पंच नक्कीच आमच्याकडे बोलतील आणि सांगतील की मात्र हा लेग स्टंप सोडून जाणार चेंडू आहे. चेंडू मात्र वाईट असेल. धावसंख्या 1 निवडे, धावसंख्या झाली ती सध्याच्या घडीला 41 धावा आहेत. 11 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. प्रथमच या विभागामध्ये या तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीत आली आहे. नक्कीच या कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण बऱ्याचशा बक्षिसा असलेली ही स्पर्धा आपल्या भेटीत आली आहे. पुन्हा एकदा आपण पाहते देणगीच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल. पंचांचा इशारा वाईट आहे. धावसंख्या इथून पुन्हा एकदा वाढीत. धावसंख्या सध्याच्या घडीला 42 धावा झालेल्या आहेत. या धावा वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला परवडणार नाही आहेत, कारण सातत्याने आपण पाहतो सकाळच्या मॅच विसरून जमणार नाही आहे. जिथे आपण पाहतो तर काहीशा धावा बहाल झाल्या होत्या, परंतु आपण गोलंदाजी करत असताना त्या वाचवल्या सुद्धा होत्या. ओ फटका चांगला आहे, उंच सुद्धा आहे, चेंडू जातोय सीमा पार, षटकार 6. डीजे इथून वेगाने वाढते. धावसंख्या 48 झाल्या आणि इथे मात्र आपण पाहतो तर विजयच्या बॅट मधून हा षटकार आला. धावसंख्या 48 झाल्या. झालेले आहेत. विजय पुन्हा एकदा, ओ पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज सुद्धा हुशार आहे. एक तुझी तर एक माझी असं म्हणेन. कमबॅक केला. 22 सुद्धा एक धाव असेल. धावसंख्या 1 निवडे. धावसंख्या सध्याच्या घडीला शतक क्रमांक 4 चालू आहे. बघा या ओव्हरमध्ये धावा आल्यात, जिथे आपण पाहतो या ओव्हरचा आपण विचार केला अजून सुद्धा 3 चेंडू मात्र बाकी आहेत. धावसंख्या 49 झाली आहे. म्हणजे या डावाचा विचार केला अजून सुद्धा 9 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 49 झाली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना हो मोठा फटका लगावला जरूर, परंतु उंच आहे, लांबी नाही आहे या चेंडूवर. आणि इथं मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. रोहनला मात्र हा तिसरा जीवनदान आहे का? जीवनदान तर होता, परंतु सुखरूप पोहोचला नाही क्रीज मध्ये आणि परतावा लागेल. रोहनचा खेळ मात्र संपलाय. डीजे
50 झाली आहे, जिथे आपल्याला 50 धावा पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना वैभव विलो मलकवडी संघ सध्याच्या घडीला आपण पाहतो 3 बॅट्समन बाद झाले. पहिले सचिन माली बाद झाला, ऋतिक सालुंके बाद झाले आणि आता रोहन बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बंटी पाटील आपल्याला पाहायला मिळते. इनायत नंबर 5व्या क्रमांकावर आलेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 50 झालेल्या आहेत. जिथे या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडू अजून बाकी आहेत आणि या डावाचा विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत. याच्यानंतर आपल्या बेटीला मॅच येईल, अर्थात सोनार सिद्ध दाटाव आणि सोनेश्वर निवी ही मॅच आपल्या व्हिडिओला येणार आहे. सेकंड राऊंड डावात इथे बनल्या गेल्यात. या डावातले अजून सुद्धा 7 चेंडू बाकी आहेत, जिथे बंटी पाटीलला मात्र थोडंसं का होईना थांबवलंय. शेवटचा चेंडू आहे. हो, इथे मात्र आडव्या बाटी फटका केलाय. इथे पाहताय चेंडू स्कोर तर गेला. तिथे आपण पाहताय तर फिल्डर आहे तर रसल आणि एक सिंगल मिळेल. सिंगल मात्र शतक क्रमांक 4 संपलाय. धावसंख्येचा आपण विचार केला तर प्रथम बॅटिंग करत असताना वैभव 11 मलखंडवाडी संघ 3 गडी बाद. धावसंख्या 51 झाली आहे. शेवटचा आणि अंतिम पर्याय काय. चला विनंती असेल वक्रतुंड बनेश्वर संघ फास्ट घ्या. आपल्या डाव लवकर संपवायचा आहे, कारण कोणत्याही क्षणामध्ये आपल्याला थोडंसं या मॅचला थांबावे लागणार आहे. जेवढी मॅच आपल्याला इथून संपवता येईल, कंप्लीट करता तेवढी आपण करणार आहोत. या ओव्हरचा आपण विचार केला बघा. पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीक आले 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अतिश आले 18 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीक पुन्हा एकदा आले, त्यांनी कमबॅक केलं, अवघ्या 3 धावा खर्च केल्या. चौथ्या ओव्हरमध्ये दीपेश दिसले आले, त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा 15 धावा आल्या. शेवटचा आणि अंतिम शतक रसल. या गोलंदाजाला कोण विसरेल. बघा रसल आलेत, सकाळच्या मॅचचे हिरो, ज्यांनी 6 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या नव्हत्या. हा गोलंदाज आलाय, परंतु आता वेळ बदललाय, सामना बदललाय. समोर बंटी पाटील आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. हो, आडव्या बॅट निघायचा प्रयत्न आहे. दो दही तलवार, बनी तर अबादी नाही तर बरबादी. या फटक्याची बंटी पाटील इथे नरेंद्र आम्हाला सांगतायत जे आयकॉन प्लेयर आहेत ना, बघा जिथे सिद्धू मोरे रिव्हर्स केले, त्रिफळाशीत बाद झाले. प्रसाद बामुगडे रिव्हर्स केले, त्रिफळाशीत बाद झाले. बंटी पाटील रिव्हर्स केले, ते सुद्धा त्रिफळाशीत बाद झालेत. बघा आयकॉन खेळाडू आहेत, परंतु तुमचा आवडता तो फेवरेट असेल, परंतु गोलंदाज सुद्धा तेवढा हुशार आहे. ज्या गोलंदाजाने आपण पाहिलं मॅच काढले नक्कीच सुरुवात केलाय. वाघ जखमी होता, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघाला गरज आहे आणि जेव्हा वाघ जखमी होतो तेव्हा थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा मैदान जंगलामध्ये येतो आणि तीच दहशत आणि तोच दरारा. जर हॅट्रिक झाली तर आमचे डीजे मास्टर भुरे यांच्याकडून 500 रुपये असतील अल्पेसाठी हॅट्रिकसाठी. 5 चेंडू शिल्लक आहेत. ओ, इथे मात्र पाहूया, जिथे आपण पाहू त्या पंचांचा इशारा येतो की वाईट असेल. वाईटने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ती 52 धावा झालेल्या आहेत. सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहते दुखापत झाली आहे, परंतु त्याला माहिती आहे संकटामध्ये सापडलेला संघ आहे. धावांची इथून गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकार आले तर आमचे डीजे मास्टर महेश यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आहे. हो, इथे मात्र आपण पाहतो तर काऊ रिझनला फटका चांगला आहे. सिंगल कंप्लीट केल्या, थोडेसे पंबल होत आहेत. त्याच दरम्यान 2 धावा तरी कंप्लीट केल्या. 2ने टोटल पुन्हा पुढे सरकेल, जिथे 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 54 धावा झाल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. आयल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे, अर्थात दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपल्या भेटीला आलाय, जिथे वक्रतुंड भुवनेश्वर संघ हा गोलंदाजी करतोय आणि वैभव 11 मलखंडवाडी हा संघ मात्र बॅटिंग करतोय. 4 गडी बाद झालेले आहेत. अल्पेश आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 54 झाल्या. हो, फुलटा चेंडू होता, आडव्या बॅटने केलाय. चेंडू आपण पाहतो तर तिथे जाईल. दीपेश दिसले आहेत, सिंगल घेतले, डबलला पलटलेत, परंतु खराब थ्रो आहे. त्याच दरम्यान इथे मात्र या 2 धावा कंप्लीट केल्यात. डबलने मात्र धाव फलक चालू आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 56 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये 3 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. 56 झाल्यात. सचिन माली म्हटलं होतं नरेंद्र की 60+ आम्हाला धावा बनवायचे आहेत. सध्याच्या घडीला त्यांचा जो अभ्यास आहे तो चालू आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु रसलला सुद्धा माहिती आहे इथून धावा थांबवायचे आहेत. त्यासाठी तर रसलला आणला इथून. कदाचित हाताला दुखापत असल्यामुळे आपण पाहतो तर वेगाने बॅट फिरत नाही आहे, परंतु इथून पाहायचा एक चांगला कॅच पकडला इथे मुन्ना आणि अल्पेशचा खेळ मात्र संपला. 2 चेंडू शिल्लक आहेत.
प्रतीश घाणेकर आपल्याला पाहायला मिळते न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता 7व्या क्रमांकावर अल्पेश मात्र बाद झालेत. प्रतीश घाणेकर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 56 आहेत. इथून जरी 2 ते 4 धावा आले तर 60 होऊ शकतात, परंतु इथे रसल मात्र धावा थांबवते. बघा रसलने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 5 धावा करता गेल्यात. एक जबरदस्त त्या दाटणीची गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळते रसल वक्रतुंड भुवनेश्वर या संघाकडून. धावसंख्या 56 झाली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि इथे मात्र बघूया फलंदाज बाद होत आहेत. बघा विजयला संधी मिळणार नाही, परंतु आता पाहायचं आहे शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या पूर्णपणे धावा थांबवल्या. ज्या कामासाठी आपल्याला आणलं ना केतन आलेले शेवटचा केतन बॅटिंगसाठी आपण पाहतो तर आमंत्रित केलाय. अर्थातच शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत गोलंदाज रसल. या स्पर्धेमध्ये पहिले हॅट्रिक आपण पाहतो तर काल शरद यांनी मात्र कंप्लीट केली होती आणि आता हा दुसरा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय. आणि प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की आपल्या कारकिर्दीमध्ये एखादी विकेटची हॅट्रिक व्हावी. ऑन हॅट्रिक गोलंदाज रसल आहे तर केतन स्ट्राईकला असेल. धावसंख्या 56 आहे. जर षटकर आला तर 62 होतील, चौकार आला तर 60, डॉट गेला तर 56. हो इथे मात्र पाहायचं आहे आणि पंचांच्या आणि इथे मात्र हॅट्रिक मात्र कंप्लीट केली आहे. रसलसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमध्ये काय करायचं ओके मॅच चालू ठेवा आपण नंतर सांगूया. तर पहिला डाव संपला. प्रथम डाव संपत असताना आपण पाहतोय तर महत्वाचे फलंदाज बाद झाले ते तब्बल मलखनवाडी या संघाचे 7 गडी बाद 56 झाल्यात. विजयासाठी 30 चेंडू 57 धावांची गरज असेल ते वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला. मी टॉससाठी विनंती करतोय सोनाशीत दाटाव आणि सोनेश्वर निवी. चला आपण टॉससाठी या. आणि दुसऱ्या डावमध्ये आपण आवाज ऐकला ते किशोर कुकरे याचा. चला मलगुण संघ लगेच शतोषी लावून घ्या. हा शतोषी लगेच लावून घ्या. जेवढे आपल्याकडून कंप्लीट केलेले आपण कंप्लीट करणार आहोत. विजयासाठी 30 चेंडू 57 धावांची गरज असेल ती वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला. मी टॉससाठी आमंत्रित करतोय सोनेश्वर निवी संघाचा संघनायक आणि अर्थातच सोनार शिद दाटाव संघाचे संघ इथे उपस्थित आहेत. चला सोनेश्वर निवी संघाचे संघनायक आपण या टॉस कंप्लीट करणार आहोत आणि टॉक्स बॉक्स थोडंसं खाली करा. चला संख्या जरा फास्ट आहे मित्रा, आपल्याकडे थोडंसं वेळ कमी आहे. काय गोलंदाजी केली रसल यांनी जबरदस्त. अवघ्या 5 धावा खर्च करत असताना हॅट्रिक सुद्धा कंप्लीट केली आहे. यांनी ज्या धावा वेगाने जात होत्या त्यांना मात्र कुठेतरी बांध घेतला मी म्हणेन. 57 टार्गेट मध्ये त्यांच्या समोर असणार आहे. जर 57 टार्गेट कंप्लीट केला तर तिसऱ्या फेरीमध्ये वक्रतुंड भुवनेश्वर संघ मात्र पुढे जाईल आणि जर काय करून दिले तर मात्र अर्थातच मलखंड संघ पुढे जाईल. परंतु एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या भेटीला येते. एक साईडला सोनार शिद दाटाव तर दुसऱ्या साईडला सोनेश्वर निवी. टॉससाठी मी आमंत्रित करतोय टॉस करूया. प्रवीणजी बोगटे साहेब या आपण जरा टॉस कंप्लीट करून घेऊया. टॉस कंप्लीट करून घेणार आहोत आपण. हा मग हा दाटाचा कॉल असेल. ओबा उडवा दाटाचा कॉल आहे. हेड आणि टेल आला. निवी संघाने टॉस जिंकला. संकेत निर्णायक असेल. फिल्डिंग करू आम्ही. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. किती धावांमध्ये रोखणार? कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक हॅरी. पुन्हा तुम्हाला बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला सोनेश्वर निवी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 5 ओव्हरची मॅच असेल. बघू थोडंसं आपण नंतर वेळ कसा जाते जर सांगू आपण. ओके मी हा कॅमेरामॅन यांना विनंती करतो की आपण यायचं आहे आणि सर्वांनी थोडंसं मैदानाच्या बाहेर थांबा. या ठिकाणी विनंती करतो जे संघाचे व्हॉलंटियर आहेत संपूर्ण या ठिकाणी आयोजक आहेत त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं. व्यासपीठ समोर यायचं आहे. या ठिकाणी
हेलिपॅडची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी आपण थोड्या वेळासाठी आपण शिथिलता देत आहोत. या ठिकाणी या दोन्ही पण हातीने पण आले सोनारसिद्ध धाटाव आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची महापर्वणी आपल्या भेटीला आली आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते सोनारसिद्ध धाटाव आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची महापर्वणी आपल्या भेटीला आलेली आहे. रोहा तालुक्यातली पहिली बैली ही अशी क्रिकेटची वर्ल्ड मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या ग्राउंडवर हेलिकॉप्टर या ठिकाणी आपण पाहायला मिळते. सोनारसिद्ध धाटाव आयोजित ही पहिली बैली सोनारसिद्ध धाटाव क्रिकेट स्पर्धेतली ही महापर्वणी अर्थातच आपल्या भेटीला आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामधले प्रथमतःच या ठिकाणी विजेत्या संघाला 11 स्पोर्ट्स सायकल देण्याचा आयोजन या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केलेलं आहे. आणि हे जगातली पहिली ही क्रिकेटची पहिली टुर्नामेंट आहे ज्या ठिकाणी चालू क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड होणार आहे. अशी ही संपूर्ण स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. सोनारसिद्ध धाटाव ग्रामस्थांचं सुद्धा तितकंच आणि आयोजकांचं तितकंच सुद्धा मनापासून कौतुक की या ठिकाणी चांगल्या ठिकाणी नीटनेटकं आयोजन आपल्या भेटीला आलेले आहे. मी बोलतो ना आपल्या भेटीला आलेली आहे. रायगडचे विद्यमान खासदार अर्थातच सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा काहीसा दौरा असेल आणि हा दौरा सुरुवात या सोनारसिद्ध क्रिकेट नगरीमधून सुरुवात होणार आहे. अर्थातच या ठिकाणी त्यांची येण्याची व्यवस्था या ठिकाणी या क्रीडा संकुलाच्या मैदानावरती करण्यात आलेली आहे. क्रिकेटचा महासंग्राम अर्थातच लँड होत असताना सुद्धा आपल्या भेटीला येत आहे. बोलतो एवढा या ठिकाणी रजजी शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा सोनारसिद्ध क्रिकेट मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. सुनील तटकरे साहेब आणि अनिकेत तटकरे साहेब यांचे खंदे समर्थक मानले जातात. दिवसातून 5 ते 7 स्टेटस त्यांचे असतात त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे धाटागावचे सोशल मीडिया प्रमुख राज राठाड हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अचूक छायाचित्र केलं जाणार यात मात्र कोणती शंका नसणार आहे. आणि उद्या संध्याकाळी लगेच गेल्या स्टेटसला हे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र कोणती शंका नसणार नाहीत. पहा ना सोनारसिद्ध धाटाव चषकाचे संपूर्ण आयोजक आहेत हे सुद्धा यांनी सुद्धा विचार केला नसेल की आपल्या टुर्नामेंटमध्ये अशा पद्धतीचं हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होईल. आणि या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पहा ना का असं म्हटलं जातं ना की देर आहे लेकिन दुरुस्त निश्चित आहे, सबर का फल मिठा होता है. अशा पद्धतीचं या ठिकाणी आयोजन आहे. खरोखर कौतुकास्पद आयोजन आहे आणि या ठिकाणी आपल्याला ते आयोजन पाहायला मिळतोय. सोनारसिद्ध धाटावची कोणतीही टुर्नामेंट असो आयोजन हे बघण्यासारखं असतं आणि बघतच राहावं अशा पद्धतीचं आयोजन निश्चित असतं यात मात्र कोणती शंका नसते.
लाव वाजव कुठला आईचं तर तसंच आहे ते लावा हे विघ्नेश नाही तर लावशील डीजे ब्रावो राष्ट्रवादी हे भुऱ्या कुठे आहे मग या ठिकाणी अनाउन्समेंट महेश डीजे आणि मनोज डीजे भुऱ्या ताटली. आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. महेश डीजे महेश डीजे राष्ट्रवादीचा गाणं आयोजक सुद्धा तितकंच जल्लोषात आहेत. कारण की पहा ना किती दिवस या स्पर्धेची वाट पाहिली आहे संपूर्ण आयोजकांनी. म्हणून मुख्य बोलतात की आमच्या स्टेज नको उडून जाऊ दे. नाही उडून जाणार, एवढा काही हवेचा ओघ नाही आहे. कारण की ऑलरेडीच हवेचा ओघ आहे. कॅमेरामॅन आपण थोडंसं शूटिंग करायचं आहे ना खऱ्या अर्थाने आयोजकांची अशी विनंती आहे. कारण की असा योग पुन्हा पुन्हा नाही आहे. आपल्याकडे काही असेल, आपल्याकडे जी साधन सामग्री असेल त्या साधन सामग्रीने आपण या ठिकाणी थेट लाईव्ह प्रेक्षण करायचं आहे. संजयभाई शेलके स्वतः आयोजक या ठिकाणी विनंती करतायत. त्याच्यामुळे आपण थोडंसं होईना थोडीशी मेहनत घ्यायची आहे. या संपूर्ण टुर्नामेंटचं छायाचित्र आपल्या छायाचित्रामध्ये आणि आपल्या कॅमेरामध्ये कैद करायचे. कारण की तुम्ही जे आज कॅच कराल ना ते संध्याकाळी आमच्या स्टेटसला असेल, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. सोनार सिद्ध धाटाव आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची महापर्वणी आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 55,000 व हा झलालचा चषक. द्वितीय क्रमांक 25,000 रुपये व झलालचा चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 15,000 आणि चतुर्थ क्रमांक 15,000 आणि पंचम 15,000 रुपये 12,000 रुपये अशा पद्धतीचा आहे. या ठिकाणी आपल्या भेटीला आलेले आहे.
थांब 2 मिनिट. सर्वांच्या नजरा या आकाशाला भेटतायत. सर्वांच्या नजरा आकाशाला गवस निघालतायत. या ठिकाणी सुनाळ सिद्ध धाटाव आयोजकांच्या वतीनं फोटो सेशन चालू आहे. हे छायाचित्र आज संध्याकाळी मात्र प्रत्येकाच्या स्टेटसला निश्चित पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. फोटोसुद्धा या ठिकाणी क्लिक केला जाणार आहे. या ठिकाणी फोटोसुद्धा या ठिकाणी क्लिक केला जाईल. लाईव्हसुद्धा आणि फोटोसुद्धा पहा. धाटाव गावाचं वेगळंपण आणि धाटाव गावाची क्रिकेटची जी वेगळी रणनीती असते आणि क्रिकेटचं वेगवेगळं आयोजन असतं हे सातत्याने आपण नेहमीच आपण पाहिलं आहे. या ठिकाणी विनंती आहे की धाटाव गावातील सर्वच ग्रामस्थ असतील, संपूर्ण टीमचे आयोजक असतील, आपण या ठिकाणी यायचं आहे. पहा ना, कॅमेऱ्यामध्ये सुद्धा हा संपूर्ण क्षण टिपला जाईल. या ठिकाणी या संपूर्ण MIDCला संपूर्ण प्रदक्षिणा घालून अर्थातच रायगडचे
विद्यमान खासदार सुनीलजी, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब या ठिकाणी येत आहेत. खऱ्या अर्थानं धाटाव गावाला आणि संपूर्ण टीमला आणि संपूर्ण आयोजकांना मानवंदना असेल ही खऱ्या अर्थानं, कारण की असं योग हा प्रथमतःच या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्याला आपल्या भेटीला आलेले आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब या ठिकाणी त्यांचं पदस्पर्श या संपूर्ण टुर्नामेंटला अर्थातच लागलेले आहेत. जोरदार हा हेलिकॉप्टर लँड होताना आपल्या प्रत्येकाच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. या ठिकाणी रायगडचे विद्यमान खासदार, रायगडचे योग पुरुष खऱ्या अर्थानं आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होतंय. या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शाने हे संपूर्ण टुर्नामेंटसाठी पहा उडला धुरला आणि क्रिकेटचा महासंग्राम पाहायला आपल्या भेटीला आलाय. खऱ्या अर्थानं आपल्या रायगडचे विद्यमान खासदार पहा असं दृश्य धाटावांच्या मनामध्ये आणि मनामध्ये कोरलं जाईल असं दृश्य आपल्या भेटीला आलेलं आहे. रायगडचे विद्यमान खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सोनार सिद्ध क्रिकेट मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जात आहे. मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली आहे, मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली आहे. स्वागतास खास आपल्या धाटाव गाववाले जमले आहेत, स्वागतास खास आपल्या धाटाववाले जमले आहेत. स्वागत नसे हा फक्त आहे आपल्या जीवाला, हा स्वागत नसे हा फक्त आहे आपला जीवाला. स्वागतास खास आपल्या ही जमली आहे संपूर्ण धाटाव नगरी, ही जमली आहे धाटाव नगरी. मी विनंती करतो डीजे मास्टर एक आवाज होऊन जाऊ द्या, राष्ट्रवादी पुन्हा.
लांब राहायचं आहे, थोडंसं लांब राहायचं आपण. सर्वांनी लांब राहायचं, सर्वांनी लांब राहायचं. पहा कोणतेही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये ही आपली काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं लांब राहायचं आहे, हेलिकॉप्टर पासून लांब राहायचं आहे. प्रचंड वेग असतो, प्रचंड हवा असते आणि प्रचंड धुरला सुद्धा असतो. आपण पाहिला लँड होताना, त्याच्यामुळे आपण थोडंसं लांब राहायचं आहे. कधी गेलेला वरती आले चालू पीच परत दाखवायला लागलं वाटतं. क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय, क्रिकेटचा धुरला उडतोय. मात्र या ठिकाणी आता सुद्धा धुरला उडणार आहे. कुठेतरी जर क्रॅश वगैरे झाला पण बरोबर त्यांनी तिथं मॅन ऑफ द सिरीजला ठेवायचा काय? मॅन ऑफ द सिरीज ठेवायचं का? मॅन ऑफ द सिरीज दोघांना पंचांना पंच पण हात वरती करून सांगतात. चलो बाय बाय टाटा सी यू. हेलिकॉप्टरने लँड केलंय आणि उडान सुद्धा घेतलेली आहे. बाय बाय. धुरला धुरला आणि धुरला. चला विनंती करतो सर्वांना, आपण मैदान सोडायचे आहे. चला सर्वांना विनंती करतोय की आपण मैदान सोडायचं आहे. फक्त आमच्या आयोजकच असतील त्यावेळेला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. स्टंप ठोकण्यासाठी पाणी लागणार आहे. चला पंचांना पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे.
चला सर्वांना विनंती करतोय की आपण मैदान सोडायचं आहे. लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. शार्दूल चला सर्वांनी मैदान खाली करायचं आहे. लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये सुदर्शन कंपनीमध्ये सेफ्टी मॉकड्रिल आहे. त्या अनुषंगानं एक सायरन होणार आहे. कुणी आपली जागा सोडायची नाही आहे याकडे मी लक्ष वेधतोय. आणि त्यावेळेला मॅच चालू राहील याकडे सुद्धा लक्ष वेधतोय. पहिला पूर्वार्धाचा डाव संपला होता. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम मलखंडवाडी संघाने धावा बनवल्या 56 बनवल्या. 57 धावांचं टार्गेट सेट केलं टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघासमोर. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, अशी स्पर्धा जिची सातत्यानं चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. चर्चेचं कारण राहिलंय की अंतिम विजेत्या संघाला इथे मात्र तब्बल एक नव्हे तर तब्बल 11 सायकल देण्याचा बहुमान आयोजकांना मिळवलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. या विभागातील मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थात सोनार सिद्ध चषक 2025 पर्व 7 मध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं, व्यासपीठावरील उपस्थित आमच्या सर्व मान्यवरांचं, मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या सर्व गुणवान खेळाडूंचं मी समालोचक किशोर कोकरे हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. दोन महत्त्वाचे संघ दुसऱ्या फेरीतील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आजचा हा यशस्वीरित्या पार पडत असताना तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वैभव 11 मलखंडवाडी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना वक्रतुंड भुवनेश्वर या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम वैभव 11 मलखंडवाडी संघानं धावा बनवल्या होत्या. तब्बल 56-57चं टार्गेट सेट केलंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भुवनेश्वर या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश पाटणकर आणि मुन्ना पाटील या लेट्स प्लेचा इशारा. लेट्स प्लेचा इशारा. पहिला षटक ऋतिक साळुंके देवा. पहिला बॉल ओव्हर द विकेट. रनवेवरती दाखल झाले. थोडासा बिघाड आलाय. पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. हे दडपण आहे. ही मॅच महत्वाची आहे. हे दोन्ही संघ सुद्धा मातबर संघ आहेत. आज खऱ्या अर्थानं भुवनेश्वर संघ अगदी एक गाव एक संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक आळी आणि किंबहुना प्रत्येक नगरातील खेळाडू आज मात्र भुवनेश्वर या संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना टीम टू टीमचा संघ वैभव 11 मलखंडवाडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेसचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळला गेला, जिथे मिड ऑन मध्ये एक स्टायलिश प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले विजय नागवेकर. योगदान विजयचं चांगलं राहिलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग विजय नागवेकरची सातत्यानं चांगली पाहायला मिळाली होती. 57 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 57 बनवल्या गेल्या. पहिल्याच बॉलवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज देवा बॅकफुटला लेकट केल्या. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये कव्हर रिझन मध्ये त्या ठिकाणी नितीन आपल्याला पाहायला मिळाले. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती पहिली धाव पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलचे सर्व किरणजी मोरे साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेच्या ज्या अपडेट्स आपण पाहतोय त्या मात्र रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलवरती किरणजी मोरे देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. रोहा तालुक्यातील प्रत्येक फॅन बेस त्यांचा इन्स्टा फॅमिलीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. किंबहुना सपोर्ट सुद्धा सातत्यानं रोहेकरांचं खूप सारं रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या वाहिनीला सुद्धा राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये पहिला 3 बॉलचा खेळ संपुष्टामध्ये 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मुन्ना पाटील
महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि अगदी सातत्यानं मुरुड पोलीसमध्ये सुद्धा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं आहे. ऑन द स्ट्राईकला ते आहेत. ओहो, अप्रतिम बॉल, यावेळेला दर्जा, क्लास, सर्व काही गुण संपन्न असणारी गोलंदाजी ऋतिक साळुंके देवा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी, जिथे गोल्डन स्पॉटवर टप्पा पिच झाला, अनएक्सेप्टेड बाउन्स. त्याही वेळेला विकेट किपरचा वैद बंटी पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची संगता, चौथा चेंडू निर्धाव आलाय. धावफलकावरती धावा, 3 षटकातील पुढचा बॉल. पाडल स्वीप, अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, सीमा पार, धावा, 4 चौका. अप्रतिम पॉलिंग स्वीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. किंबहुना दिलशन स्कूप म्हणून सातत्याने या स्ट्रोककडे पाहिला गेलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला 2 फुलटोस बॉल होतं, शरीर बॉडी बॅलन्स केल्यानंतर नंतर अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना बॅटर मुन्ना पाटील पाहायला मिळाले. हा दर्जा आहे, हा क्लास आहे मुन्ना यांचा. ओहो, यावेळेला नजाकत पाहायला मिळाली आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळालं. सातत्यानं विराट कोहली अशा ताटणी जे स्ट्रोक सातत्याने खेळत असतात त्याही वेळेला नेत्रदीपक फटका मुन्ना पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आले, एका सिंगलच्या मदतीनं पहिलं षटक संपुष्टामध्ये. पहिला 6 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 24 बॉलमध्ये 49 धावेची आवश्यकता. टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला डाव सांभाळायचा आहे, धावा बनवायच्यात. आता मात्र प्रथमेश पाटणकर यांच्यावरती जबाबदारी असेल. साथीला मुन्ना आहेत, या आघाडीच्या जोडीला धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करत असताना अपेक्षा या दोघांकडे आहेत. आता मात्र रणनीतीमध्ये बदल केला गेला. मुन्ना पाटील यांना प्रमोट केलं गेलं. पहिल्या 5 मॅचमध्ये कल्पेश यांना आपण ओपन करत असताना पाहिलं होतं, परंतु आता मात्र रणनीतीमध्ये बदल केलं. मागील मॅचमध्ये अगदी स्वस्त्यामध्ये मुन्ना पाटील बाद झाले, परंतु पुन्हा एकदा विश्वास दाखवला मुन्ना पाटीलवरती आणि त्यांना बॅटिंगला प्रमोट केलं गेलं. आघाडीला ते येत असताना पाहायला मिळाले आणि त्याही वेळेला आता धावा त्यांच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चला स्पीडअप घ्या, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. टीम वैभव 11 मलखंडवाडी या संघाचं मी लक्ष वेधतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बंटी पाटील एक महत्त्वाचे गोलंदाज, रोहा तालुक्यातील सर्वाधिक नामवंत, एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तो बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक नितीन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल अगदी सहजरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला गोलंदाज कोणता आहे ते पाहायचं नाहीये. धावा बनवायच्यात, अटॅकिंग इंटरनं खेळायचं आहे. प्रत्येक गोलंदाजांवरती हल्ले चढवायचे, तेव्हाच 57 धावांचा पाठलाग होऊ शकतोय. या समोर आक्रमण केलंय, डीप एक्स्ट्रा कव्हर लावून दी कापेट. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलचा पाठलाग करत असताना विजय नागवेकर पाहायला मिळाले. 2 धावा त्याही ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा येत्या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पहिल्या पूर्वार्धामध्ये जिथे धावा खर्च केल्या गेल्या, आता उत्तरार्धामध्ये आपल्या हातामध्ये सुद्धा बॅट आहे. धावा बनवण्याची क्षमता आपल्याकडे सुद्धा आहे. त्या धावा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील. ओहो, यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. टप्पा पडला, तदनंतर वेगानं बॉल विकेट किपर सावेत घेत असताना पाहायला मिळाला. बॅटर शॉट अँड पुल करत असताना पाहायला मिळाले, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता याही वेळेला केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याही वेळेला रोहा तालुक्यातील आणखीन एक सुप्रसिद्ध समालोचक भाईजी पेटकर यांचं सुद्धा इथं शुभागमन होतं. वेलकम सर, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. या व्यासपीठावरती आणि या व्यासपीठावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. ड्राईव्ह केल्या पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. इनफिल्डमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वैभव 11 मलकणवाडी संघाच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण धावा रोखता त्यावेळेला फिल्डिंग डिपार्टमेंट आपलं महत्त्वाचं असणं गरजेचं असतं. त्यावेळेला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगलं कामकाज पाहायला मिळालं आहे. वैभव 11 मलकणवाडी संघाचे नितीन असतील, तदनंतर विजय नागवेकर यांना पण सातत्यानं पाहिलं चेंडूवरती येत असताना चांगलं कामकाज आज मात्र वैभव 11 मलकणवाडी या संघाच्या माध्यमातून होतं आहे. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल बॅटिंगसाठी मुन्ना ऑन स्ट्राईकला आहेत.
आउटसाइड द ऑफस्टंप वाईट यॉर्करचा वापर केला गेला. बॅटरचं फुटवर्क होत नाहीये ते पाहिलं गेलं. त्याही वेळेला शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवायचा आहे हे मनाशी निश्चय केला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत बॅटरचं स्टान्स पाहत होते बंटी पाटील. त्यानंतर शेवटच्या क्षणाला ठरवलं की ते मात्र शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवायचा. त्याही वेळेला निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र कमबॅक केला गेलाय टीम वैभव 11 मलकणवाडी या संघाच्या माध्यमातून. धावा आता मात्र रोखल्या गेल्यात. लो फुलटोस बनवला एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. विजय नागवेकर त्या ठिकाणी चुकी होणार नाहीये. फेक केली जाते तद्वर धाव अर्जित करण्यात येते. 2-2च्या मदतीनं पुन्हा धाव फलक पुढे सरसावल. षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा आमचे दिग्गज पंच यांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला आहे. पहिला 12 बॉलचा खेळ संपतोय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या आमचे स्कोरर मित्र समालोचकाच्या पाठीचा कणा अर्थात नरेश त्या ठिकाणी आहे. सांगतायत की 14 धावा धावफलकावरती आहेत. त्याही वेळेला हेही सांगितलं जात आहे की 18 बॉलमध्ये 43ची आवश्यकता हे कुठे पाहायला मिळणार नाही आहे. हे फक्त तुम्हाला एके लाईव्ह स्पोर्ट्स याच वाहिनीवरती पाहायला मिळणार आहे. प्रथमतः दाखल झाले धाटाव प्रीमियर लीग मध्ये कामकाज चांगलं राहिलं. आता सोनार सिद्ध चषक 2025 पर्व 7 मध्ये आलेत. कामकाज याही वेळेला अविराट यांचं आपल्याला अफलातून पाहायला मिळालं. त्याही वेळेला सूरज जाधव यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. चांगलं कामकाज एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. 12 बॉलमध्ये धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती. चला डीजे भुरिया आपण यायचं आहे. डीजे भुरिया षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीला ऋतिक येत असताना पाहायला मिळाले. ज्या ऋतिकनं पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या तेच गोलंदाज ऋतिक गोलंदाजीला आले. पहिला बॉल गली रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत असताना बॉल गोळीच्या वेगानं सीमा पार. धावा 4. लागतील टीम वैभव 11 मलकणवाडी या संघाला. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु आजचा दिवस गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलमध्ये ऋतिक यानं 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋतिक सुद्धा पाहायला मिळाले. डॉट बॉलची संगत होती. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र स्थिरावलेला आहे. धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिककडे क्लास आहे. ऋतिककडे वेग आहे. त्याही वेळेला ऋतिककडे अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. ते दाखवून देत असताना ऋतिक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. वाईट यॉर्करचा वापर पुन्हा एकदा केला. बॅटचा टोला चेंडू आदळला. विकेट किपर वेगानं बंटी पाटील बॉलवरती आले. पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा परतले प्रथमेश पाटणकर. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलचा रेशो वाढवायचा होता. त्याही वेळेला डॉट बॉलचा रेशो वाढवला गेला. हा बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटवरती टीम वक्रतुंड भुवनेश्वर संघ. धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज कोण आहे हे पाहायचं नाहीये. वीरेंद्र सेहवागनं स्टेटमेंट दिली होती लुक ॲट द बॉल नॉट अ बॉलर. त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल कार्य. धावा बनवाव्या लागतील. ओहो एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅटमध्ये अलॉंग द कॅपेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली गेली अगदी त्याच थाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बचावात्मक गोलंदाजी करण्याचा निर्णय केला जातोय. यस या ओव्हरच्या समाप्तीनंतर लगेचच पाण्याची पूर्तता करायची आहे. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 21 आतापर्यंत धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातील अंतिम बॉल बॅटिंगसाठी मिस्टर क्लास मुन्ना पाटील ऑन स्ट्राईकला आहेत. खोलबटापाचा बॉल ड्राईव्ह केले गेले. चांगला फटका पाहायला मिळतो. अलंग द कॅपेट लॉंग ऑफ मध्ये सचिन माळी आले. सचिन माळींचं सुद्धा कौतुक करावं लागेल. दमदार आमदार
प्रीमियर लीगमध्ये अंतिम मॅच खेळत असताना पाहायला मिळाले, किंबहुना संपूर्ण स्पर्धेमध्ये सचिन यांचा खेळ सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाला। त्यावेळेला मलकनवाडी गावाचं नाव सातत्यानं अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा घेऊन गेले आणि दाखवून दिला की क्लास आपल्या रोहा ग्रामीणमध्ये सुद्धा आहे आणि तो क्लास मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला। षटक क्रमांक 3 ची सांगता 18 बॉलचा खेळ संपला। 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या। तत्पूर्वी वळूया डीजे कडे, ऐकूयात डीजे भोऱ्या। अठरा बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती पाहायला मिळाला। पाना गोलंदाजी पहिले 3 प्रामुख्याचे गोलंदाज इथे ऋतिक यांना आपण 2 स्पेल तळत असताना पाहिले। ऋतिकने मात्र 12 बॉलमध्ये 16 धावा खर्च केल्या। बंटी षटक क्रमांक 2 मध्ये अवघ्या 6 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले। परंतु षटक क्रमांक 4 मध्ये या सिंगाचे प्रामुख्याचे गोलंदाज, ज्या गोलंदाजाची चर्चा सातत्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केली जाते, त्याचा वेग, त्याचा क्लास, त्याचा टप्पे, त्याची अचूकता, त्याची भेदकता, सर्व गुण संपन्न असणारी गोलंदाजी विजय नागवेकर यांच्याकडून पाहायला मिळते। ते महत्त्वाचे गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील। षटकातील पहिला बॉल, पुन्हा एकदा बॉलिंग स्वीप केले, फटका मिस टाइम आहे। सेतरॅक्स एक डाऊन दी बॉल चुकी अल्पेश सरस यांच्या माध्यमातून होती। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते। एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावेल। धावफलकावरती धावा 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। नाही बघितलं तो असं यावेळेस समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला गेला। सचिन माळे पुन्हा एकदा बॉलवरती आले, चांगली फिल्डिंग होती। तत्पूर्वी 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केल्या जातील। या 2च्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावेल। धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे। यावेळेस समोर आक्रमण केले, फटका तर प्रॉपर पाहायला मिळाला। बॉल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार। या षटकाराची रील सातत्याने मैदानाच्या आतमध्ये व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि ज्या वेळेला तुम्ही रील व्हायरल कराल त्यावेळेला रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या वाहिनीला नक्कीच कोलॅबोरेशन करायला सुद्धा विसरू नका। आपल्या हक्काची वाहिनी आहे। 31 धावा धावफलकावरती आहेत। आवश्यकता इथून जर एकंदर विचार केली तर आवश्यकता आहे टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला 9 बॉलमध्ये 26 धाव्याची आवश्यकता आहे। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय मान्यवर राकेशजी मस्कर साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून या आकर्षक अशा आपण सायकल पाहतोय ना, त्यातील एक सायकल त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली। अशा दिलदार दानशूर व्यक्तिमत्वाचं आपण यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करीत आहोत। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या वतीनं एक आकर्षक अशी गोड भेटवस्तू सन्मान चिन्ह देऊन आपण
मान सन्मान इथे मात्र या प्रमुख अतिथी मंचकावरती करीत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल पुरस्कृत केली गेली या स्पर्धेच्या दरम्यान. या स्पर्धेचे मुख्य घटक मनोज बोगटे साहेब यांच्या शुभातानं इथे मात्र आपण यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करतोय. धन्यवाद साहेब, आपण आपलाच मोलाचा वेळ दिलात, या स्पर्धेला आवर्जून भेट दिलीत, त्याही वेळेला या स्पर्धेला एक आकर्षक अशी सायकल पुरस्कृत केलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व सोनार सिद्ध क्रीडा मंडळाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये विजयच्या माध्यमातून आला. पाना विजयच्या विरोधामध्ये हल्ला चढवला, काही हरकत नाही. या विजयकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे, तेच त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं आहे, क्लास आहे हा विजयचा आणि विजयचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. एक लाईव्ह स्पोर्ट्स वाणीच्या माध्यमातून प्रचंड वेगानं बॉल हाताळला गेला. स्लॉक स्वीप करायचं होतं बॅटर मुन्नाला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. डॉट बॉलची संख्या 32 धावा धावफलकावरती आहे. त्या षटकातील हा शेवटचा अंतिम बॉल स्लॉटमध्ये आहे. समोर आक्रमण केले, गॅपमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक रैना त्या ठिकाणी आहे, चुकी होणार नाहीये. डिरेक्ट हिट केलंय का पाहना. सुरेश रैनाची उपमा काय या खेळाडूला दिली जाते ते दाखवून मैदानाच्या आतमध्ये त्याने दिली आहे. डायरेक्ट हिट केला, अगदी षटकारावरून लॉंग ऑनवरनं डायरेक्ट हिट केलेला आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्याही वेळेला एकच घेतली ना, एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 4 संपुष्टामध्ये. पहिल्या 24 बॉलच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय हा रडारमध्ये बॉल होता. समोरच्या दिशेने खेळत असताना बॅटर मुन्ना पाहायला मिळाले. त्यानंतर क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला रोहन त्या ठिकाणी पहा रैना या नावाने या खेळाडूला संबोधलं जातं. का संबोधलं जातं तर अशा पद्धतीची फिल्डिंग त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याही वेळेला डिरेक्ट हिट केला गेला रैनाच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं 33 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल, आवश्यकता 24 धावेची. गोलंदाजी मागवरती गोलंदाज सचिन माळी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल आणि धावा रोखायच्या आहेत. 24 धावा रोखायच्या आहेत. यावेळेसचा बॉल मोठा फटका केलाय, लॉंग लेग रिझल मध्ये बॉल सीमा पार. धावा 6, षटकार. ए 39 धावा धावफलकावरती. सुरुवात तर चांगली झाली आहे. 24च्या आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. मुन्ना पाटीलला माहिती आहे मॅच कोणत्याही क्षणाला ऑन होऊ शकते, ती क्षमता आपल्याकडे आहे. आपण गोलंदाजावरती अटॅकिंग इंटरने खेळू शकतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. अगदी क्रिसचा बराचसा बाहेरना चेंडू रिलीज केला होता सचिन माळीनं आणि त्यावेळेला हल्ला त्यांच्यावरती चढवला गेलाय. पुन्हा एकदा सचिन दाखल झालेत. ओहो, यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. बॅटर शफल झाले, त्यानंतर शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये संगता. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलमध्ये आता मात्र विजयासाठी 18 धावेची आवश्यकता. अर्थातच 4 बॉलमध्ये 3 षटकार लगवावे लागतील टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला. सचिन स्लोवर 1 आडवा बॅटॉन सेटला खेळला, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक नाही. बॉल 1 बॉल सीमा पार. धावा 4, चौकार. षटकातील पुढचा बॉल ओपी बॉल लॉप केलाय. मॅच आता ऑन होतीये. बॉल निघून चालला सीमा पार. धावा 6, षटकार.
मॅच ऑन होती. आता मात्र आवश्यकता शेवटचे 2 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 8 धावेची मॅच होती. कुठे 6 बॉल 24 वरती मनाशी जिद्द बाळगली होती, हार मानली नव्हती मुन्ना पाटील. आणि आता धावा त्याच्या बॅटमन आल्या. कोलबटापाचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय, एक सिंगल कंप्लीट. दुहेरीसाठी परत येईल का? दुहेरी महत्वाची असणार आहे. डिरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता इथे मात्र 2 सुद्धा 1 शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. आता मात्र सुटकेचा श्वास घेत असताना वैभव 11 मलकणवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 मध्ये 8ची आवश्यकता असताना दुसरी कंप्लीट केली, परंतु पहिली कंप्लीट करण्यासाठी ती मात्र अपुरी धाव घेतली गेली. एक मात्र अपुरी धाव घेतली. आता मात्र आवश्यकता शेवटचा 1 बॉल 7 धावेची आवश्यकता. गोलंदाजाने चुकी केली, त्या चुकीच्या संधीमध्ये रूपांतर केलं तर इथे मात्र मॅच जिंकू शकतो टीम वक्रतुंड भुवनेश्वर संघ. 1 बॉल आवश्यकता 7 धावेची. मॅच होती कुठे, सचिनने आणून ठेवले कुठे. 6:24ची आवश्यकता असताना आता मॅच आलेली आहे 1 बॉल 7 वर. सचिन चुकी करत असताना पाहायला मिळतील का? मुन्ना पाटील त्या चुकीचं संधीमध्ये रूपांतर करत असताना पाहायला मिळतील का? ते पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं आहे. 1 बॉल 7 धावा कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. बॅटिंगसाठी मुन्ना पाटील शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं कसं, जिंकायचं कसं ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 1 बॉल 7. सचिन तयार. सचिन चुकी करणार नाहीयेत, मोठा फटका तर येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. मॅच जिंकले 6 धावेनं टीम वैभव 11 मलकणवाडी या संघानं. वॉल प्लेट